शेंगा चिरून उकळायला ठेवलेले आहेत. त्यात थोडं मीठ घातलेलं आहे. मिठामुळे त्या शेंगाला चव येणार. आणि येथे आहे लसूण अद्रक पेस्ट, कोथिंबीर. येथे घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट, खोबरं भाजून आणि कराळाचं कूट. आणि थोडंसं मी घालणार आहे चुनपीठ, त्यामुळे भाजी घट्ट होते. चला तर मग आपल्या शेंगा उकडलेल्या आहेत. पाहू शकता मी कढईत घातलेलं आहे तेल. आणि आता त्यात टाकत आहे मोहरी, जिरे टाकत आहे. मोहरी जिरे छान कडू द्यायचे, तडतड फुटू जास्त त्यांना भाजू द्यायचं. छान तळलेले आहेत. आता त्यात घालणार आहे मी लसूण पेस्ट, आलं आणि लसूण. ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळू द्यायचं, नाहीतर नंतर तो तळणार नाही. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता यात घालायचं बेसन पीठ, ते पण छान तळायचं. यात घालायचं 2 चमचे लाल तिखट, पाहू शकता. छान कलर आलेला आहे आपल्या फोडणीला, हे पाहू शकता. भाजी झणझणीत होण्यासाठी काळा मसाला घालायचा. थोडीशी हळद घालायची. आणि या मसाल्यात थोडंसं कोमट पाणी घालायचं. ते मिक्स करून घ्यायचे मसाले. कराळ शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं होतं. हे मिक्स झाल्याच्या नंतर हे भाजीत टाकायची. गरम पाणी ठेवलेलं आहे भाजीत टाकायला. मसाले टाकल्यानंतर पाहू शकता भाजी अशी मिळून येते. पाण्यात भिजून टाकल्यामुळे मसाले. आणि वरून टाकायचे त्याला कोथिंबीर, आता टाकायचं